नमस्कार शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने सुरू केलेली PM किसान योजनेच्या धर्तीवरती महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली नमो शेतकरी ही योजना म्हणजेच महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबत हे जी.आर. काढलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला PM किसानच्या नंतर जी योजना राबवली जाते म्हणजेच नमो शेतकरी ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली। तर या हप्त्यासाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि तो कधी वितरण होणार आहे ते आपण माहिती घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, 2023-2024च्या अर्थसंकल्प भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालण्यात नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली होती। त्यानुसार केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रतिलाभार्थी 6,000 या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखीन 6,000 इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यास संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। तसेच सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी आयोग आणि राज्य स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या राज्य संकल्प व प्रकल्प संनियंत्रण कक्षाच्या प्रशासकीय खर्चासाठी एक अशी एकूण 2 स्वतंत्र बचत खाते उघडण्यास तसेच येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। प्रस्तुत योजनेअंतर्गत संदर्भ क्रमांक 3 अन्वये पहिला हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1,720 कोटी इतका निधी अन्वये दुसरा हप्ता माहे ऑगस्ट नोव्हेंबर लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 1,792 कोटी इतका निधी तसेच संदर्भ क्रमांक अन्वये तिसरा हप्ता माहे डिसेंबर ते मार्च लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 2,000 कोटी इतका निधी अशा प्रकारे एकूण 5,512 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे। आता संचालक कृषी आयुक्तालय पुणे यांनी संदर्भ क्रमांक 6 येथील पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुसरून सन 2024-2025 मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लेखाशीर्ष अंतर्गत मंजूर तरतुदींमधून प्रस्तुत योजनेअंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल जुलै ऑगस्ट लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी एकूण रक्कम 2,041.25 कोटी, या योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रक्कम 2,041 कोटी, अशा प्रकारे एकूण 2,061.66 कोटी इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी 2,041 कोटी इतका निधी वितरित करण्यास व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी 20 कोटी 41 लाख असा एकूण 2,061.66 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। तर शेतकरी मित्रांनो, खूप दिवसानंतर हा हप्ता वितरित होत आहे। तर याचे वितरण जे आहे ते जून-जुलैमध्ये व्हायला हवं होतं, पण झालं नाही। आता सोयाबीनच्या अनुदान नंतर नमो शेतकरीचा हप्ता जो आहे तो लवकरच वितरित होणार आहे अशी कृषी विभागाच्या मार्फत माहिती देण्यात आलेली आहे। तर वित्त विभागामार्फत आणखीन एक सूचना देण्यात आली आहे की ज्या शेतकऱ्यांचे लँड शेडिंग नो आहे त्यांनी ओके करून घ्यावे आणि आधार प्रमाणीकरण करून घ्यावे आणि KYC ही करून घ्यावे असे वित्त विभागाने माहिती दिली आहे। आणि आता शेतकरी मित्रांनो, सामायिक खाते किंवा वारसाने जे लाभार्थी नोंद झालेले आहेत 7 बाऱ्यावरती अशा सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे, कारण निधी पहिल्यापेक्षा जास्त प्रमाणात वितरण झालेला आहे। तर सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा हप्ता हा 21 ऑगस्टच्या नंतर 2 दिवसामध्ये येण्याची शक्यता आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा। धन्यवाद।